डॉक्टर सुरेश नांदे, इतिहास विभाग प्रमुख, शिवाजी महाविद्यालय रेणापूर. आजच्या प्रसंगी मी आपल्यासमोर शिवराज्याभिषेकाची गरज का भासली याच्यावरती विवेचन ठेवणार आहे. शिवराज्याभिषेक हा मराठीच्याच इतिहासामध्ये नव्हे तर संबंध भारताच्या मध्ययुगीन इतिहासामधलं सुवर्णपान म्हणून ओळखावं लागतं. सुवर्ण अक्षरांनी नोंद मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये या शिवराज्याभिषेकाची घ्यावी लागते. शिवराज्याभिषेक घडून येण्याच्या पाठीमागचं कारण या अगोदर अनेक हिंदू सत्ता उदयाला आल्या आणि लोप पावल्या गेल्या. उदाहरण द्यायचं झालं असेल तर मराठवाड्यामध्ये किंवा दक्षिण भारतात यादवांचं राज्य होतं, विजयनगरचं साम्राज्य होतं. पण विजयनगरचं साम्राज्य आणि यादवांचं राज्य लयाला गेल्यानंतर या ठिकाणच्या असणाऱ्या हिंदू समाजानं दिल्लीश्वरालाच जगदीशेश्वर आणि इस्लामी सत्तेलाच ईश्वर मानून आपले धार्मिक, सांस्कृतिक आणि रूढी परंपरा ज्या आहेत त्या यवनांच्या चरणी वाहिल्या गेलेल्या होत्या. मुखी मेंढर ज्या पद्धतीनं हाकावीत तशी अवस्था जी आहे ती अवस्था या ठिकाणच्या असणाऱ्या हिंदू समाजाची झाली गेलेली होती. हिंदू समाज विविध प्रकारच्या अन्याय अत्याचाराखाली जखडला गेलेला होता. या जखडल्या गेलेल्या अंधश्रद्धेतून, या जखडल्या गेलेल्या अन्याय अत्याचारातून बाहेर काढण्याचं काम सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये जन्माला आलं गेलेलं आणि सुटपुटीचा खेळ खेळणारे रांगड्या सवंगड्यासोबत ज्यांनी खेळ खेळला असे शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती जन्माला आले आणि संपूर्ण असणाऱ्या हिंदू समाजाला एक आशेचा किरण जे आहे ते किरण पाहायला मिळाला गेला. हा आशेचा किरण पाहण्यासाठी त्या डोंगराच्या माथ्यावरती अनेक अडचणींना किंवा अडचणीचे डोंगर त्यांना पार करावे लागले गेलेले होते. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं गेलं. त्याच्या पाठीमागचं कारण जे ते कारण म्हणजे स्वतःवरती छत्र चामरच जडावावी आणि आपण सिंहासनाधिष्ठित व्हावं ही अपेक्षा नव्हती. सर्वसामान्य माणसांना आपलाही देखील एक राजा असावा, हिंदूंचा राजा असावा असं वाटायला लागले गेलेलं होतं. आणि त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी भाग पाडलं गेलं. ते भाग पाडत असताना अनेक कारण जे ते कारणीभूत ठरली गेलेली होती. पहिलं कारण ते म्हणजे धार्मिक कारण होतं. कारण भारतीय समाज हिंदू रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्या जोखडाखाली दबला गेलेला होता. अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा या ठिकाणच्या असणाऱ्या धर्ममार्तंडांनी पुराण ग्रंथामध्ये स्मृती ग्रंथामध्ये मांडून ठेवल्या गेलेल्या होत्या. विशेष करून भारतीय समाजामध्ये चातुर्वर्ण पद्धती रूढ झालेली होती. चातुर्वर्ण पद्धतीमध्ये या चातुर्वर्णाची उत्पत्ती कशी झाली ही खुळचट कल्पना देते. कल्पना या पुराण ग्रंथामध्ये मांडली गेलेल्या आपल्याला पाहायला मिळते. चातुर्वर्णातला पहिला वर्ण तो म्हणजे ब्राह्मण. या ब्राह्मणाचा जन्म जो आहे तो जन्म मुखातून झाला. क्षत्रियाचा जन्म बाहूतून झाला. वैश्याचा जन्म मांडीतून झाला आणि शूद्राचा जन्म पायातून झाला. कुठल्याही जैविक शास्त्राच्या तत्वामध्ये न बसणाऱ्या गोष्टी जे ते गोष्टी पुराण ग्रंथामध्ये सांगितल्या गेल्या आणि या ठिकाणच्या असणाऱ्या बहुजन समाजाच्या माथी मारून या ठिकाणच्या असणाऱ्या समाजाला दाबण्याचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्या पुढची कडी स्वतःच्या पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अकबराच्या दरबारामध्ये
कृष्ण नरसिंह शेष नावाच्या असणाऱ्या धर्मपंडितानं राहून आपल्या धार्मिक पांडित्याचं पाजळण करायला सुरुवात केली गेली आणि त्यातून जी निर्मिती झाली ते म्हणजे शुद्राचार शिरोमणी नावाच्या ग्रंथाची. काय सांगितलंय या शुद्राचार शिरोमणी नावाच्या ग्रंथामध्ये? त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की पृथ्वी ही परशुरामानं 21 वेळा निक्षत्रिय केली गेली. पहिल्याच वेळेमध्ये जर समजा निक्षत्रिय केली गेली म्हटलं असतं तर वावगं ठरलं गेलं नसतं. पण 21 वेळा हा शब्द वापरला गेला. 20व्या वेळा झाला तरी 21व्या वेळेस त्याला जर समजा पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठीचा प्रयत्न करावा लागला असेल तर 21 वेळा निक्षत्रिय करून सुद्धा पृथ्वी निक्षत्रिय झालेली असू शकते का? माझं मत आहे नाही. परंतु या ठिकाणच्या असणाऱ्या समाज व्यवस्थेला विटीस धरण्याचं काम, या ठिकाणच्या अंधश्रद्धेमध्ये दाबण्याचं काम आणि या ठिकाणच्या असणाऱ्या समाजाला गुलाम त्या प्रथेच्या माध्यमातून करण्याचं काम झालं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला पडला गेलेला प्रश्न असा आहे, उत्तर भारतामध्ये पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप हे जर समजा क्षत्रिय समजून राजे होत असतील तर परशुरामानं पृथ्वी निक्षत्रिय केली गेली हे जे काही मत मांडलं गेलं हे एका अर्थानं आपण म्हणूया कुचकामी आहे असं मला वाटतं. आणि यालाच मुठमाती देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते शिवराज्याभिषेक करून असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. दुसरं कारण जर आपल्याला सांगायचं झालं असेल तर राजकीय कारण. एखाद्या सर्वसामान्य असणाऱ्या मुलानं किंवा व्यक्तीनं स्वकर्तृत्वानं कितीही यशाची शिखर पादाक्रांत केलेली असली, स्वकर्तृत्वानं हे संपादन केलं गेलं असलं, राजा होण्याची क्षमता त्यांच्याकडे जरी असली गेली तरीही देखील त्यांना धर्मशास्त्राचा आणि कायद्याचा आधार असल्याशिवाय त्यांच्या असणाऱ्या वर्चस्वाला मान्यता मिळत नव्हती. शिवाजी महाराजांचंही तसंच झालेलं होतं. शहाजीराजे जे ते शहाजीराजे आदिलशहाचे चाकर म्हणून काम पाहत होते. त्यांना जागीर ती जागीर दिलेली होती. म्हणून आदिलशहा आपल्या असणाऱ्या चाकराचा मुलगा म्हणजे तो आपला चाकर या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांकडे पाहत होता. त्यांचं कर्तृत्व जे ते कर्तृत्व त्याच्यामुळे शून्यवत होतं. आणि मोघल एका जागीरदाराचा मुलगा म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहत होते. वेळ प्रसंगी शिवाजी महाराजांनी त्यांचं पानिपत्य केलं, करार केला आणि करार केल्या गेल्यानंतर तात्पुरता आपण म्हणत की माघार घ्यायची, पण तो करार अंमलात आणायचा का नाही, कारण का तर समोरचा पार्टी ही राजा नाही असं गृहीत धरून ते करार मोडीत असत. कारण एक सार्वभौम राजा दुसऱ्या असणाऱ्या राजाबरोबर करार करत असताना, दुसऱ्याबरोबर करार करत असताना तो राजा आहे का नाही हे पाहत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मोगलांनी जहागीरदार समजलं, आदिलशहाना चाकराचा मुलगा समजला, पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांनी शिवाजी महाराजांना लुटारू, दरोडेखोर अशा पद्धतीच्या बिरदावल्या लावल्या गेल्या किंवा शिवायची वाखोली शिवाजी महाराजांच्या बाबतीत वाहिली गेली. याला कुठंतरी आवर घालणं हे शिवाजी महाराजांसाठी गरजेचं होतं आणि म्हणून एक विधियुक्त राजा व्हावं आणि आपल्याही देखील कराराला एक प्रकारचं वेटेज मोगल दरबारी आदिलशहाकडे, कुतुबशहाकडे, परकीय सत्तांकडे निर्माण व्हावं याच्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं गेलं. नंबर 3चं कारण आपल्याला आर्थिक कारण सांगता येऊ शकेल. शिवाजी महाराज आपल्या असणाऱ्या जहागिरीचा विस्तार करत असताना किंवा जहागिरीचं स्वराज्यामध्ये रूपांतर करत असताना अनेक लढाया शिवाजी महाराजांना कराव्या लागत होत्या. सर्वसामान्य माणसांवरती जर समजा कर लादायचे झाले असतील तर ते कर लादले जात असत. ते कर सामान्य जनता देतही असे. पण वेळ प्रसंगी
अधिकचा कर जर समजा सामान्य माणसावर लादायचा झाला असेल आणि त्याच्याकडनं वसूल करायचा झाला असेल तर तो मात्र शिवाजी राजे नसल्या कारणानं त्यांना तो कर वसूल करता येत नव्हता. तो कर वसूल करण्यासाठी जहागीरदार, जमीनदार यांनी आपल्या बरोबरच नाही तर आपल्यापेक्षा शिवाजी महाराज कर्तृत्ववान आहेत त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करणं हे गरजेचंच होतं. चौथं कारण आपल्या समोर येतं ते म्हणजे न्यायविषयक कारण. ज्या समाजामध्ये आपण अधिकारी म्हणून वावरतो त्या समाजातले एका समाजावरती एक न्याय आणि दुसऱ्या समाजासाठी दुसरा न्याय हा या ठिकाणी चातुर्वर्ण पद्धतीमध्ये किंवा मुळे हा रूढ झालेला होता. शिवाजी महाराजांना हे कुठेतरी थांबवायचं होतं. ब्राह्मण वर्गाने जो गुन्हा केलाय तोच गुन्हा जर या ठिकाणच्या असणाऱ्या बहुजन समाजातील व्यक्तीने केला गेला असेल तर त्याच्यासाठीच्या शिक्षा ह्या कडक असायच्या. देहदंडाची शिक्षा दिली जायची, हातपाय मोडण्याची शिक्षा दिली जायची, जीभ छाटण्याची शिक्षा दिली जायची, डोळे काढण्याची शिक्षा दिली जायची, शिरच्छेद करण्याची शिक्षा दिली जायची. परंतु तीच शिक्षा तशाच स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी ब्राह्मणांना मात्र करता येत नव्हती. कारण ब्राह्मण वृंदाचा न्याय निवाडा जो आहे तो ब्राह्मसभेच्या पुढे तर व्हायचा किंवा पंडित सभेच्या समोर तर आपण म्हणूयात त्यांचा न्याय निवाडा व्हायचा. आणि पंडित सभा आणि ब्राह्मण वर्ग हा त्यांना वेगळा न्याय द्यायची किंवा त्या गुन्ह्यातून जुजुबी असणारा शिक्षा त्यांना करायची. आणि सामान्यासाठी मात्र वरील उल्लेख केलेल्या जे शिक्षा आहेत ते शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही जी समाज व्यवस्थेमधली विसंगती आहे, समाजामध्ये राहणाऱ्या समाजाला जो काही वेगवेगळा न्याय मिळतोय याच्यामुळे शिवाजी महाराज व्यतीत होत होते. आणि हा न्याय सर्वांसाठी समान जर व्हायचा झाला असेल तर तो न्याय राजाच देऊ शकत असेल. आणि ही न्यायदान पद्धती सर्वांना समान करण्यासाठी शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं गेलेलं आहे. एवढंच नव्हे तर लष्करामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती असत त्या व्यक्तीच्या निष्ठा ही एखाद्या राजाप्रती असाव्यात का राज्याप्रती असाव्यात, स्वराज्याप्रती असाव्यात. तर शिवाजी महाराजांचा विचार होता की एखाद्या व्यक्तीप्रती या निष्ठा असता कामा नयेत तर त्या स्वराज्याप्रती असाव्यात. हा विचार दृढमूल करायचा झाला असेल तर विधियुक्त पद्धतीनं राजपद मिळवणं आणि याला न्यायिक अधिष्ठान प्राप्त करून देणं हे शिवाजी महाराजांना गरजेचं वाटलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा जर आपल्याला लक्षात घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काही इनामे दिलेली होती, काही दानपत्र करून दिली गेलेली होती. पण त्या दानपत्राला कायद्याची, धर्माची मान्यता तेव्हाच प्राप्त होणार होती जेव्हा एखाद्या राजानं तशा पद्धतीचं करारपत्र केलं गेलेलं असेल तर ते करारपत्र न्याय प्रविष्ट मानलं जात असे. शिवाजी महाराजांच्या या दानपत्राला, शिवाजी महाराजांच्या इनाम पत्राला लोक कधी कधी जहागीरदार असतील, वतनदार असतील ते केराची टोपली दाखवायची आणि आपणच खऱ्या अर्थानं आदिलशहानं आम्हाला राजपद दिलंय, आम्हाला जहागिरी दिलेली आहे, तुम्ही कोण देणार आहे असं जे म्हटलं जात होतं त्याला कुठेतरी पायबंद घालावा याच्यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचं ठरवलं गेलं. अनेक कारण आहेत. या ठिकाणी मी फक्त उहापोह करायचं झालं असेल तर प्रशासकीय कारण असू शकतं, राजकीय कारण असू शकतं, धार्मिक कारण असू शकतं, आर्थिक कारण असू शकतं, न्यायविषयक कारण असू शकतं, लोकांची भावना हे सगळ्यात महत्वाचं आपण म्हणूयात की कारण या ठिकाणी असलं गेलेलं पाहायला मिळतं. एका अर्थानं शिवाजी महाराजांनी या परशुरामाच्या नंतर सुद्धा क्षत्रियत्व गाजवलं गेलेलं. या ठिकाणी क्षत्रिय होते
हे दाखवण्यासाठी म्हणून किंवा सिद्ध करण्यासाठी म्हणून हा राज्याभिषेक जो आहे तो राज्याभिषेक करायचं ठरवलं गेलं. राज्याभिषेक करायचं निश्चित झाल्यानंतर राज्याभिषेक कुठं करायचा, गडाची निवड जे ती निवड करायला सुरुवात केली आणि शेवटी रायगड या ठिकाणी राज्याभिषेक करायचं ठरवलं गेलं. ठिकाणाची निवड झाली, राज्याभिषेक ठरला गेला. पण राज्याभिषेक कुणी करायचा हा प्रश्न तो उपस्थित झाला, कारण शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या मंत्रिमंडळातले मोरोपंत पेशवे यांनीच शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या राज्याभिषेकाला सुरुवातीला विरोध केला. कारण राजा होण्याचा अधिकार एकतर क्षत्रियाला आहे, नाहीतर या ठिकाणच्या असणाऱ्या इस्लाम धर्मीय व्यक्तींना आहे, असं मत त्यांनी मांडलं गेलं. आणि या ठिकाणच्या असणाऱ्या इस्लामी सत्तेला ईश्वरी वरदान प्राप्त करून देण्याचं काम जे ते काम या ठिकाणच्या असणाऱ्या धर्म मार्तांडाने केलं गेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांनी पैठण कडे आपले काही प्रतिनिधी पाठवले. पैठण म्हणजे त्या काळातलं दक्षिण काशी म्हणून संबोधलं जाणारं ठिकाण. पैठण असेल किंवा महाराष्ट्रातील ब्राह्मण पंडित मंडळी असतील, या सर्वांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचं अमान्य केलं. कारण प्रत्येकानेच शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून संबोधलं गेलेलं होतं. एका अर्थानं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता, त्यावेळेस ब्राह्मणाविना उभा महाराष्ट्र वांज बनला गेला होता असं मला वाटतं. म्हणून शिवाजी महाराजांनी काशीच्या असणारे भट्ट कुटुंबीय गागा भट्ट, जे की त्यांचे पूर्वज मूळचे पैठणचेच, गागा भट्टाचं मूळ नाव जे ते नाव विश्वेश्वर भट्ट, या विश्वेश्वर भट्टांना पाचारण केलं. विश्वेश्वर भट्टांनाच त्यांचे वडील गागा असं म्हणायचे, म्हणून त्यांना गागा भट्ट हे नाव जे ते नाव पडलं गेलं. शिवाजी महाराजांनी त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी 1,00,000 रुपये देऊ केले. एवढंच नव्हे तर काही व्रात्य करत असताना शिवाजी महाराजांनी ते व्रात्य करत असताना 7,000 रुपये व्रात्यासाठी सुद्धा दिले गेले. एक होन बरोबर 5 रुपये, 1,00,000 बरोबर 5,00,000 रुपये त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी गागा भट्टांना दिले. गागा भट्टाची टीम या ठिकाणी रायगडावर आली. रायगडावर आल्यानंतर काही प्रतिनिधी जे ते प्रतिनिधी राजस्थानमध्ये पाठवले. उदयपूर या ठिकाणच्या परिसरामध्ये त्यांनी कागदपत्राचा दोंडाळा घेतला आणि शेवटी त्यांनी सिद्ध असं केलं गेलं की शिवाजी महाराज हेही देखील क्षत्रिय आहेत. क्षत्रियत्व सिद्ध झालं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला गेला. 29 मे पासून राज्याभिषेकाच्या विधीला सुरुवात झाली आणि 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती संपन्न झाला. सर्वांनीच शिवाजी महाराजांनी केले गेलेल्या असणाऱ्या राज्याभिषेकाचं गुणगान गायला सुरुवात केली आणि सर्वांनी ओरडून जगाला सांगितलं गेलं की आम्हालाही देखील राजा आहे. क्षत्रिय कुलवंत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपानं आम्हाला स्वराज्याचा राजा जो तो राजा प्राप्त झाला. राज्याभिषेक संपन्न झाला आणि जवळपास 12 दिवस संपूर्ण असणाऱ्या अण्णाच्या पंक्ती रायगड आणि रायगडच्या पायथ्याच्या असणारा पाचाड या ठिकाणी हा आनंद सोहळा जो आहे तो सोहळा साजरा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून एका अर्थानं म्हणता येऊ शकेल की शिवराज्याभिषेकाच्या रूपानं ज्या खुळचट कल्पना होत्या, धर्म मार्तांडाने या ठिकाणी जे स्तोम माजवलं गेलेलं होतं, त्याला पूर्णविराम देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या माध्यमातून केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद.